कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। आयुष्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वाच्या अनुसाराने सूर्यनमस्कार करण्यात येणार आहेत। बदलापूर, मुरबाड, ठाणे इत्यादी ठिकाणी एकाच वेळेस हा कार्यक्रम सुरू होत आहे। सर्वांना प्रथम रथसप्तमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। अथ योगानुशासन आज हा सूर्यनमस्काराचा कार्यक्रम आपण पूर्ण आपल्याच मतदारसंघात नाही, बाहेर सुद्धा जवळजवळ 117 कॉलेज, शेकडो शाळा आणि कितीतरी ठिकाणी असे ग्राउंड यावर हा आयोजित केलाय। 1 लाखापेक्षा जास्त संख्या या कार्यक्रमाची सहभागी झालेल्या विद्यार्थी असतील, आमच्या काही नागरिक असतील, त्यांनी घेतलेले या घोरपडे ग्राउंडवर आज हा जो कार्यक्रम होतो त्यासाठी उपस्थित असलेले ज्यांनी आपल्याला सगळ्यांना योगाचं चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण देण्याचं काम केले ते डॉक्टर कुकरेजा सर, राजेंद्र घोरपडे, खास करून उपस्थित असलेले शरदजी तेली, उत्तम विषे, किरण भुईर, सर्वच आमच्या महिला पदाधिकारी, सर्व मान्यवर योग शिक्षक, आपण सगळे जमलेले विद्यार्थी मित्र, माझ्या भगिनी, जमलेल्या बंधू भगिनी आणि मित्रांनो, अनुशासन हेच प्रगतीचं मूळ आहे। प्रत्येक गोष्टीत अनुशासन म्हणजे शिस्त असणे महत्त्वाचे आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांचे स्वप्न आहे विकसित भारत, स्वस्थ भारत, सशक्त भारत, आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा सहभाग आहे तो योगाचा। योगा म्हणजेच केवळ असणे नाही तर त्यापुढे खूप काही आहे, आणि म्हणून योगाचे हे योग्य ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत, नागरिकांपर्यंत जावं, युवा वर्गापर्यंत पोहोचवणं खूप आवश्यक आहे। आणि त्यासाठी आपण प्रत्येक शाळा, महाविद्यालय, ग्राउंड्स अशा विविध ठिकाणी YCC म्हणजेच योगा कम्युनिटी क्लबची स्थापना करत आहोत। सर्व शाळा या महाविद्यालयामधून योग शिक्षकाची नेमणूक होऊन योग्य प्रकारचा शासनाचा योगा संदर्भातील योजनांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी मी आजच या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन प्रत्येक शाळेवर किंवा कॉलेजवर योगा अगदी बरोबरीने चालावं यासाठी योग शिक्षक नेमले जावेत, अशा प्रकारची आजची मागणी करतोय। आणि मनापासून तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन करेल, आभार मानेल की तुम्ही सगळ्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आणि देशाच्या पंतप्रधानांचं हे वाक्य तुमच्यापर्यंत जात आहे। आणि हा कार्यक्रम तुम्ही जो करता हा केवळ देशासाठी नाही तर तुमच्या स्वतःच्या कुटुंबासाठी सुद्धा आहे। मगाशी सांगताना खूप चांगलं सांगितलं की प्रत्येक मुलं ही तयार होत असताना त्याच्या आयुष्यामध्ये ही एक दिशा मिळेल, आणि निश्चितपणे त्याच्यामध्ये केवळ मुलांना नाही तर नागरिकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं, यासाठी आपण बदलापूरला योगा सेंटर सुद्धा एक उभं करतोय, जेणेकरून त्या ठिकाणी नागरिकांना सदैव योगाचं एक चांगलं ज्ञान मिळावं। हे बदलापूरमध्ये होतंय, पहिलं योगा सेंटर आपण बदलापूरमध्ये करतोय, त्याला साधारण 5 कोटी रुपयापर्यंत खर्च येतोय, त्याला निधीची पण आपण तातडीने मान्यता घेतोय, जेणेकरून बदलापूरमधल्या नागरिकांना योगाचं ज्ञान हे कायम असावं। आणि माझ्या विद्यार्थ्यांना आज विनंती आहे की आज सुरुवात केली, आपण रोज आपल्या घरामध्ये सुद्धा सुरुवात केली तर मला वाटते तुमच्यापासून आपल्या घराला वळण लागेल, आणि बदलापूर मजबूत आणि सशक्त कसं होईल हाच याच्यामधला महत्त्वाचा उद्देश आपण आपल्या मतदारसंघात ठेवूया। तुम्हा सगळ्यांना मनापासून आजच्या शुभ दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। रथसप्तमीचं औचित्य साधून मुरबाड मतदारसंघामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सूर्यनमस्काराचा आज खूप महत्त्वाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। देशाच्या पंतप्रधानांचं नेहमीच सांगणं आहे की तरुणांनी आणि प्रत्येक नागरिकांनी योगाचा अभ्यास केला पाहिजे। त्याच अनुषंगाने पूर्ण मुरबाड मतदारसंघामध्ये आणि 117 कॉलेजेसमध्ये विद्यापीठाच्या माध्यमातून ग्राउंड, शाळा सगळ्या सहभागी झालेले आहेत। 1 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी आज या सूर्यनमस्कारामध्ये भाग घेतलेला आहे। आमचे डॉक्टर कुकरेजा याचं प्रमुख नेतृत्व करतात। मनापासून या कार्यक्रमाला
आनंद वाटतो की सगळ्या नागरिकांनी साथ दिली, सगळ्या शाळांनी साथ दिली. महत्त्वाचं त्याच्यामध्ये मी राज्याकडे मागणी करतोय, जेणेकरून आपल्याला योगा प्रशिक्षक मानधनावर का होईना प्रत्येक संस्थेमध्ये असावं. भविष्यात हा कार्यक्रम एक दिवसाचा नसावा, तर कायम नागरिकांच्या उपयोगात यावा, यासाठी आपण खूप मोठं आमचे डॉक्टर कुकरेजा यांच्या माध्यमातून करत आहोत. मनापासून या दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जातो. मुरबाड विधानसभा क्षेत्राचे देवाचे महत्त्व दिले गेले आहे आणि त्याच्या उपासनेसाठी एक खास दिवस असतो, तो म्हणजे रथसप्तमी. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी नियमित व्यायाम करावा असे नेहमी सांगितले जाते. तो म्हणजे सूर्यनमस्कार. 12 योगासनांना एकत्र करून केलेली एक सुंदर क्रिया म्हणजे सूर्यनमस्कार. यात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पेशी ही ऊर्जेने भरून निघते. त्यामुळे शरीर निरोगी राहते आणि मनात शांती मिळते. मित्रांनो, रथसप्तमी हा सूर्य उपासनेचा दिवस असून या निमित्ताने सूर्यनमस्कार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. संपूर्ण विश्वाचा ऊर्जा स्रोत असलेला सूर्य आणि त्या सूर्यदेवाची आपल्यावर कृपा राहावी यासाठी आपण सूर्यनमस्कार हे करायलाच हवेत. सूर्यनमस्कार केवळ एक व्यायाम नाही, तर तो आपल्याला आरोग्य, सकारात्मकता आणि यशाकडे नेणारा हा एक राजमार्ग आहे. म्हणूनच आपण सर्वांनी हा दिवस उत्साहाने साजरा करून नियमित सूर्यनमस्कार करण्याचा संकल्प आजच करूया. सर्वांना रथसप्तमीच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थैंक यू सो मच सर. कार्यक्रम को आगे बढ़ाते हुए हम जानने वाले हैं योगा के बारे में. जैसे कि हम सभी जानते हैं कि योगा मतलब है एक्सरसाइज करना, फ्लेक्सिबिलिटी के लिए अच्छा होता है, वेट लॉस के लिए अच्छा रहता है. रथसप्तमी की आप सभी को पहले बहुत बहुत शुभकामनाएं. आने वाला साल बहुत ही आरोग्यात्मक और सुख समृद्धि का हो. पहले सभी को शुभकामनाएं. आदरणीय मंच पर उपस्थित सभी हमारे गेस्ट और आप सभी विद्यार्थी, 2 बातें बहुत इंपॉर्टेंट हैं जो मैं आपसे यहाँ शेयर करूँगा. 2 ही सूत्र हैं. योग के बारे में बहुत कुछ जानते हैं, लेकिन एक सूत्र है, दैट इज योग चित्त वृत्ति निरोधा. तो एक बार हम दोहराएंगे, योग चित्त वृत्ति निरोधा. अब इसका मतलब ये है कि योग का अवलंबन हमें इसलिए करना है, देखो योग चित्त वृत्ति निरोधा का मतलब है मन की विचलितताओं को दूर कर स्थिरता पे उससे फोकस करना. कि मन की स्थिरता जो है हमारे विद्यार्थी के अंदर आया. इसमें बहुत प्रकार के यानी कि 9 प्रकार के अड़थड़े बताए गए हजारों साल पहले से. हर वो अड़थड़ा ऐसा है यानी कि ऑब्स्टेकल करना है, ये भी हमें योग सिखाता है. और ये जैसे कभी सर ने कहा YTC यानी कि योगा कम्युनिटी क्लब, ये इसीलिए स्थापन किया जा रहा था कि हर क्षेत्र में हम योग के नॉलेज से कैसे इन ऑब्स्टेकल्स को दूर रखते हुए अपनी प्रगति. समय कम होने के कारण हम प्रैक्टिकल्स जो है दोनों पैरों को मिलाया हुआ रखें, कमर गर्दन सीधी रखें, दोनों हाथों को. ओम राम मित्राय नमः. दोनों हाथों की नमस्कार अवस्था 1
नंबर काउंटिंग नहीं करना है आपको, सिर्फ आपको पोजीशन लेनी है। बैकवर्ड बैंड दोनों हाथों से 2, कमर को नीचे झुकाते हुए फॉरवर्ड बैंड 3, लेफ्ट लेग पीछे 4, राइट लेग पीछे स्टैंडिंग अवस्था 5, नी और चिन को नीचे रखते हुए अष्टांग अवस्था 6, भुजंगासन 7, पर्वतासन 8, ज़्यादा पेट को देखने की कोशिश करें। अपने राइट लेग को दोनों हाथों के बीच में लेकर आते हुए 9, फॉरवर्ड बैंड 10, बैकवर्ड बैंड 11, हाथों की नमस्कार अवस्था 12, ओम ह्रीं रवये नमः, ओम ह्रीं रवये नमः। हाथों की नमस्कार अवस्था 1, बैकवर्ड बैंड 2, फॉरवर्ड बैंड 3, लेफ्ट लेग पीछे 4, पीछे 5, अष्टांग अवस्था 6, भुजंगासन 7, 3, 4, 5, 7, 8, 9, 10, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, ओम ह्रीं मरीचे नमः, ओम ह्रीं मरीचे नमः। 1, 2, 3, 4, 11, 12, ओम ह्रूम आदित्याय नमः, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, ओम ह्रीं सवित्रे नमः, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, ओम ह्रोम अर्काय नमः, ओम ह्रोम अर्काय नमः। 1, 2, 3, 4, 5, 6, 9, 10, 11, 12, ओम भास्कराय नमः,
नमस्कार अवस्था बना के रखेंगे। पूर्ण मंत्र का उच्चारण करने जा रहे हैं। मैं कहूँगी मेरे बात दोहराएंगे। ओम राम ह्रीम रूम, ओम राम ह्रीम रूम, राम राम रहा, मित्र रवि, सूर्य भानु, खगभूषण, हिरण्यगर्भ, मरीचादित्य, सवितृवर्ग, भास्करेभ्यो नमो नमः। हरि ओम। थैंक यू सो मच। एक बार बहुत जोरदार तालियां। किसनजी कथोरे साहेब, MLA मुरबाड विधानसभा यांनी आपली उपस्थिती इथे लावली, त्यांचे खूप खूप आभार। तसेच हा कार्यक्रम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे संपन्न झाला ते आपले डॉक्टर विजय कुकरेजा सर, फाउंडर आरोग्य योगा अँड नॅचरोपॅथी इन्स्टिट्यूट, त्यांचेही खूप खूप आभार। त्यांनी जर हा पुढाकार घेतला नसता तर हा कार्यक्रम आजच्या दिवशी वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्यश्यामलाम मातरम, वंदे मातरम। शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी, फुल्लकुसुमिता द्रुमदलशोभिनी, सुहासिनी सुमधुरभाषिणी, सुखदां वरदां मातरं, वन्दे मातरम्। कोटि कोटि कंठ कल कल निनाद कराले, कोटि कोटि भुज धृत खर कर वाले, अबला नुमाय तो बोले बहुबलधारिणी, नमामि तारिणी रिपुदल वारिणी, मातरम वंदे मातरम। तुम्ही विद्या तुम्ही धर्म, तुम्ही हृदय तुम्ही मर्म, त्वं हि प्राणात् शरीरे
जये तुम्ही मा भक्ती तो मारई प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे मातरम वंदे मातरम त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वां मातरं नमामि कमलाम् अमलाम् अतुलां सुजलां सुफलां मातरं वन्दे मातरम् श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं हरणीं मातरं वन्दे मातरं वन्दे